गोष्टी येताना तुम्हाला दिसणार आहे आणि नवीन प्रोमोमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहिलेच असेल की इकडे पारू आणि या ठिकाणी सावलीची जणू सावली या मालिकेचा महासंगम इथे होताना दिसणार आहे. या दोघांचीही फॅमिली आणि कुटुंब एकत्र एका पार्टीमध्ये येताना दिसणार आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे इथे पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की एकमेकांवर इथे वार सुद्धा होताना दिसणार आहे. परंतु हा सारंग आणि इथे आदित्य वेळेत येत असल्याने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की चांगलाच इथे संघर्ष होताना सुद्धा या ठिकाणी दिसेल. पण सध्या इथे तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भैरवी प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलेली असते, कॉम्पिटिशन हरलेली असते. त्याच्यामुळं या ताराचं आयुष्य जे काही करिअर आहे ते पूर्णपणे बरबाद होण्याच्या मार्गावर असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती जो कॉम्पिटिशन जिंकलेला असतो त्या माणसाला, त्या पोराला आणि त्याच्या बापाला या ताराचं सगळं सत्य समजलेलं असतं की तारा स्वतः गाणं गात नाही, त्या सावलीच्या माध्यमातून गाणं गाते आणि फक्त तोंड हलवण्याचं काम करते. आणि याच गोष्टीचा ती खूप मोठा फायदा घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते. आणि त्यानंतर तुम्हाला इथे पुढे पाहायला मिळेल की तो मग लग्नाची मागणी डायरेक्ट ताराला घालतो तिला. ती आधी संतप्ते, भडकते, चिडते आणि स्पष्टपणे नकार देते की तुमच्यासारख्या माणसांना, या पोराला मी माझी मुलगी देणारच नाही. तोंड वर करून आलाय, निघा इथून. तेव्हा तो जेव्हा धमकी देतो, ठीक आहे तुमच्या लग्नाला जर नकार द्यायचा आहे नकार द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही लग्नाला नकार दिला, तुमची पोरगी मला दिली नाही ना, तर या ठिकाणी इथे पाहायला मिळेल की या ठिकाणी सगळं तुमचं पोरीचं सगळं सत्य आहे ना सगळ्यांना सांगेल. आणि या ठिकाणी मग भांडं फुटेल आणि तुमच्या पोरीचं पूर्णपणे करिअर बरोबर होईल आणि तुम्ही बरोबर होईल असं धमकीच तो इथे देतो. आणि मग या ठिकाणी अक्षरशः ती हारतो, तो ब्लॅकमेल करतो. शेवटी नाईलाजाने ही भैरवी लग्नासाठी तयार होताना दिसतं. कारण तिला माहिती आहे, जर मी या गोष्टीला नकार दिला तर हा अख्ख्या दुनियाला ओरडून सांगेल की तारा गात नाही, त्याच्याऐवजी भलतंच कोण गाते. आणि आत्तापर्यंत ती या स्टेजवर जी पोचली आहे ती खोटेपणाने पोचली आहे, फसवून पोचली आहे. त्यानंतर वझी फॅमिलीची, सगळ्या कुटुंबाची पूर्ण बरबादी होईल या भीतीने लग्नाला होकार देताना दिसते. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते ताराला हरल्याचं जास्त काय टेन्शन नसते. ती नट्टापट्टा घेऊन कुठंतरी बाहेर फिरायला गेलेली असते. आणि इथे भैरवी टेन्शनमध्ये येते की मी लग्न तर ठरवलं, पण आता ताराला मान्य कसं करायचं, तिला तयार कसं करायचं, या गोष्टीचा ते विचार करत असते. त्यानंतर तिच्या डोक्यात आयडिया सुद्धा येते. ती तारा तिची खूप पोरगी आहे आणि या ठिकाणी खूप जीवापाड प्रेम सुद्धा आहे तिचं. परंतु आता तिचा नाईलाज आहे की तिचं लग्न त्याला त्या रिंकू मात्र सोबत ठरवावं लागलं आहे. पण आता हिला मी डायरेक्ट सांगू कसं शकतं, म्हणून ती मग एक आयडिया करते. जेव्हा ती तिची वाट बघत बसते, पण ती काय लवकर येते. नंतर ती येते आणि या ठिकाणी एवढी ती भडकते, तारा तुझं चाललंय काय, ते तुझ्या स्पर्धा जिंकण्यासाठी, सगळ्या गोष्टींसाठी मी एवढी मेहनत घेते, ही एवढी मोठी स्पर्धा हरली, मी एवढं टेन्शनमध्ये, एक प्रकारे डिप्रेशनमध्ये गेले, बाहेर तोंड दाखवायला जागा नाही राहिली. या ठिकाणी वजर कुटुंबाचा संगीताचा जो वारसा आहे तो तू चालू शकत नाही, स्पर्धा हरली, लोक नावं ठेवतात आणि तुला त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही का? नाटापट्टा करून ते बाहेर गेली, तुला काय लाज वाटते का नाही? अक्षरशः तिला प्रचंड भडकताना या ठिकाणी भैरवी या तारावर दिसते. आणि मग ती बोलते, मी काय तुझ्यावर कोणत्या गोष्टीत लादल्यात काय? तुला गायक व्हायचं नव्हतं का? मी प्रत्येक गोष्ट तुला लादते काय? मी तुझ्या चांगल्यासाठी, तू मोठी होण्यासाठी, तू खूप चांगली गायक होण्यासाठी किती कष्ट केलेत. माझे कष्ट तुला दिसत नाही आहे का? आणि बरंच या ठिकाणी भैरवी या ताराला बोलून आणि सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी चिडून करताना इथे आपल्याला दिसत आहे. खूप. आणि मग या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की ते अक्षरशः इमोशनल होण्याचं नाटक एक प्रकारे वाटते करताना दिसते की तुझ्या जिंकण्यातच मी जिंकणं बघते, तू जिंकली की मी खुश होते, मी स्वतः जिंकले असं वाटतं, आणि तुझ्या हरण्यातच मी हरवून जाते. ही माझी चूक आहे का? माझं तुझ्या एवढं प्रेम आहे, मी तुला या सगळ्या गोष्टी तुझ्यावर लादले का? तुझी या सगळ्या गोष्टी करण्याची इच्छा नव्हती का? मी प्रत्येक गोष्ट तुझ्यावर लादली का? मग खरंच या सगळ्या गोष्टीमध्ये माझी चूक आहे आणि मला शिक्षा भेटलीच पाहिजे.
असं ती बोलताना दिसते आणि स्वतःला छडी मारून घेताना सुद्धा दिसते आणि ही तारासुद्धा तिच्या बोलण्यात येते, आई प्लीज असं करू नको, तू माझ्यासाठी भरपूर काही केले, तुझ्या आनंदी राहण्यातच माझा आनंद आहे, मी तू जे म्हणशील ते करेल, तुझ्या शब्दापलीकडे नाही आहे, शब्दाच्या बाहेर जाणार नाही असं सुद्धा बोलते. प्रॉमिससुद्धा या ठिकाणी आपल्याला ते करताना दिसते. त्यानंतर मग या ठिकाणी ती बोलते, तुला माहिती ना माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी काहीही बोललो, काहीही केलं किंवा कोणत्याही गोष्टी केल्या तर मी फक्त तुझ्या भल्याचाच विचार करणार आहे, हे तुलाच खूप चांगलं माहिती आहे ना, आणि यापुढेही जे काही करेन ते फक्त आणि फक्त तुझ्या भल्याचाच विचार करेन, माहिती आहे ना तुला. तेव्हा ती बोलते, हो मामा मला माहिती आहे, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, तू माझ्या चांगल्यासाठी गोष्ट करणार आणि मी तुझ्या शब्दाबाहेर नाही असं प्रॉमिससुद्धा देताना दिसते. तेव्हा या ठिकाणी ती बोलते, आता मी तुझं साठी एक बातमी आणली की तुझं लग्न ठरलंय, मी खूप विचार करून ठरवले आणि मी जे काही करेन ते तुझ्या चांगल्यासाठीच करेल, हे तुला माहिती आहे ना. लग्नाची गोष्ट ऐकताच तिला खूप मोठा धक्का बसताना दिसतोय. ती बोलते, एक मुलगा तुझ्यासाठी पाहिजे आणि जेव्हा ती नाव सांगते तेव्हा तो खूप मोठा धक्काच बसतो की रिंकू मात्र याच्याशी मी तुझं लग्न ठरवलंय. तेव्हा त्याला कळतं की तो रिंकू मात्र तो स्पर्धेतलाच माणूस आहे जो कॉम्पिटिशन जिंकलाय आणि त्यानंतर ते हे सगळं सांगून त्या ठिकाणून आपल्याला निघून जाताना दिसतं. परंतु या सगळ्या गोष्टीचा ताराला खूप मोठा धक्का बसताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय. त्या रिंकूचं या ठिकाणी लग्न तिने स्वप्नातही विचार केलेला नसतो. तिचं लग्न सोहमसोबत करण्याचा प्लॅन असतो, पण सगळ्या गोष्टी परिस्थिती बिघडल्यामुळे आता भैरवचं तिला ऐकावं लागणार असतं इकडे. आणि यानंतर ती टेन्शनमध्ये सुद्धा असते की आता या सगळ्या गोष्टींविषयी सोहमला मी कसं सांगू. सोहमला जर या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर खूप मोठं भयानक या ठिकाणी आपल्याला काय करावं काय कळणार नाही. त्यालाही टेन्शन येत नाही कसं काय सांगू. आणि जर सोहमला या गोष्टी कळल्या तर अक्षरशः तो खूप मानसिक डिप्रेशनमध्ये सुद्धा जाण्याची शक्यता, त्याला खूप मोठा मानसिक धक्का बसताना दिसतोय. कारण तो ताराला इम्प्रेस करण्यासाठी त्याने इव्हेंट केले असतात, ऑर्गनाईज केले असतात आणि स्पॉन्सरशिपसुद्धा आता नवीन स्पर्धेचे त्याने घेतले असतात. हे सगळं फक्त तारासाठी त्याने केलेलं असतं. परंतु या ठिकाणी सगळं काही गोष्टी पाण्यात मिसळणार असतात आणि खूप मोठा धक्का बसणार असतो. त्याच्यामुळे तो यापुढे कसं काही या सगळ्या गोष्टी त्याच्या कानापर्यंत पोहोचत आहेत. ताराच्या लग्नाचं कळल्यानंतर या ठिकाणी काय खरं काय खोटं सगळ्या गोष्टी त्याला कळल्यानंतर त्याची काय अवस्था होईल हे आता आपल्याला येणाऱ्या काही गोष्टीमध्येच बघायला लागेल. परंतु या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की आता 1 तासाचा महासंगम या ठिकाणी एपिसोड या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर सावलीचा भाग कमी आणि पारोचा भागच या महासंगममध्ये जास्त दाखवण्यात आलेले आहेत. आणि सगळ्यात आधी इथे खूप मोठी पार्टी इथे ठेवण्यात आलेली असते आणि याचं आमंत्रण सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इकडं आपल्याला सावलीच्या तिलोत्तमा कुटुंबाला रितसर इथे आपल्याला जाताना दिसतं. हॅपी बर्थडेचं वगैरे काहीतरी कोणत्या तरी गोष्टीची पार्टीसुद्धा असते आणि ते आमंत्रण या ठिकाणी तिलोत्तमा वाचते. तिला कळत नाही हे नक्की कोण आहे काय आहे, तिला समजतच नाही. तिला टेन्शन आत येतं की हे कोणी काय कसं हे केलं. तेव्हा ती विचारते सुद्धा या सगळ्यांना कोणी ओळखतं का. तेव्हा खूप मोठी कंपनी आहे, त्यांचे मालक आहे, त्यांची पार्टी. मग या पार्टीला आपण जायला हवं का असं तिलोत्तमा या ठिकाणी आपल्याला बोलते. तेव्हा नवरा बोलतो तिचा की आता एवढं ते एवढी मोठी लोक आहे, एवढं मोठं त्यांचे पद आहे, त्यांनी स्वतःहून या ठिकाणी आपल्याला इतकं सगळं आमंत्रण दिले ना, तर आपल्याला जायलाच हवं असं ते बोलताना दिसतं. आणि मग तिलोत्तमाला सगळ्या मिळून पार्टीला जाण्याचं या ठिकाणी ठरवताना आपल्याला दिसत आहेत. आणि मग या ठिकाणी पार्टी खूप दणक्यात होणार असते आणि या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे या पारो मालिकेतील जे काही कलाकार आहेत आणि जे काही आहेत ते सगळे सुद्धा पार्टीला या ठिकाणी येणार असतात आणि इकडून तिलोत्तमाची पूर्ण फॅमिली सुद्धा पार्टीला आपल्याला येणार असतात. आणि या ठिकाणी पारो मात्र टेन्शनमध्ये येते. या पार्टी सगळ्या गोष्टी तिच्या कानावर पडल्यानंतर तिला तेव्हापासून खूप भीती वाटते. जीव घाबरल्यासारखा तिचा या ठिकाणी होताना दिसतोय. काही विपरीत तर घडणार नाही ना असं तिला या ठिकाणी आपल्याला वाटताना सुद्धा इथे दिसते. आणि दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की सेम या आमंत्रण या पार्टीचं
सावलीला कळतं आणि सावलीचा तेव्हापासून जीव एकदम घाबराचा होतो. तिलाही कळत नाही. हे सगळं ऐकल्यापासून माझा जीव का घाबरतोय? काही विघटित, अपचित आणि विपरीत तर घडणार नाही ना, याची भीती सुद्धा या ठिकाणी सावलीला इथे वाटू लागते. आणि ती घाबरताना सुद्धा या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे. परंतु इथे कोणाला काही सांगत नाही. शांत बसतानाही आपल्याला दिसते. आणि इथे तुम्हाला पाहायला मिळते पार्टीमध्ये या ठिकाणी जंगी या ठिकाणी चालू इथे असते आणि त्याची पोरगी असते ती एवढी नालायक आणि खडूस दाखवली असते. एकदम श्रीमंत घमंडी कशी मुलगी आहे त्या पद्धतीची या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तिलोत्तमाचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी पार्टीसाठी त्यांचं आगमन होताना आपल्याला दिसेल. तो स्वतः पार्टीचा मालक त्यांचं स्वागत सुद्धा करताना दिसतो. त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये आपल्याला काय काय पाहायला. त्यामुळे सावलीच्या जणू सावली मालिकेमध्ये आणि पारूचं या ठिकाणी महासंगम तुम्ही पाहतच असत. त्यामुळे नक्की मालिकेत आता काय होतं आहे काय माहिती नाही, परंतु चांगला महासंगम इथे होत आहे. आणि या ठिकाणी तिलोत्तमाच्या या ठिकाणी मदतीसाठी तुम्हाला पाहायला मिळेल की धावून येताना आपल्याला या ठिकाणी पारूची फॅमिली येताना आपल्याला दिसणार आहे. या ठिकाणी ज्याने पार्टी ठेवली होती त्याचं एकच ध्येय असतं की त्याच्या मुलीचं जे काही लग्न आहे ते या ठिकाणी या मेंदळेच्या कुटुंबाशी म्हणजे त्या प्रीतमशी व्हावं. या गोष्टीसाठी ती पूर्ण प्रयत्न करताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि पार्टीचं मेन आयोजन त्यासाठीच या ठिकाणी केलेलं असतं. सगळ्या गोष्टी ठीकठाक चालतात, परंतु या ठिकाणी पाहायला मिळेल की सावलीची खूप हटाई होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारचीसुद्धा या पार्टीमध्ये प्रचंड हटाई आणि गोष्टी खूप वाढवल्या जातात आणि अक्षरशः तिची हटाई केली जाते. अशांना या ठिकाणी पार्टीत का आणलं, तुमचं काय काम आहे, आणि बरंच त्यांना घालून पालटून या ठिकाणी बोलण्यात आलं. पण या ठिकाणी आदित्य वेळेवर येतो आणि चांगलं सगळ्यांना सुनवतो आणि बाकीच्या गोष्टी पण बऱ्याच इथे बोलताना दिसतात. आणि काही जण इथून निघताना सुद्धा दिसतात. तेव्हा तुम्ही कशाला चालेल, तुमच्यासाठी ही पार्टी केली असं बोलून त्यांना थांबवतात. आणि बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला होताना इथे दिसत आहेत. आणि प्रचंड संतापताना सुद्धा सगळेच जण इथे आपल्याला दिसत आहेत. आणि या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे एक माणूस दिसतो आणि जो या ठिकाणी पारूचं जे कुटुंब आहे त्यांच्या चांगल्या ओळखीचा असतो. तो माणूस पूर्णपणे फ्रॉड असतो आणि यांच्याशी डील करण्याचा फ्रॉडतर्फे खूप प्रयत्न करण्यात आलेला असतो, परंतु हिने स्पष्टपणे नकार दिला असतो, कारण ती कंपनी चांगली नसते. आणि हे जेव्हा लक्षात येतं या पारूच्या फॅमिलीला आणि सगळ्यांना, तेव्हा मात्र ती बोलते की हा माणूस खूप फ्रॉड आहे आणि बऱ्याच गोष्टी इथे होताना दिसतात. आणि मग ती सजेशन देते तिलोत्तमाला की तुमच्या पोराचं लग्न ना यांच्या फॅमिलीशी, यांच्या कुटुंबाशी करून देऊ नका, हे फ्रॉड आहे, म्हणूनच आम्ही यांच्यापासून डील केली नाही. आणि सगळं खरं जे काय आहे ते सांगताना इथे आपल्याला दिसत आहे. आणि त्यानंतर मग तिलोत्तमाचे या ठिकाणी पाहायला मिळेल की ती डायरेक्ट स्पष्टपणे आम्ही या लग्न करणार नाही, हे लग्न आम्हाला मान्य नाही, स्पष्टपणे नकार या ठिकाणी ती देताना दिसते. आणि लग्न मोडून जाताना दिसते. प्रीतम सोहम या ठिकाणी प्रचंड खुश होताना दिसतो. फायनली त्याचं लग्न मोडले असून त्याला हेच हवं असतं, कारण तारासोबत लग्न करायचं असतं तिला. आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र तो कुटुंब प्रचंड भडकतं. यांनी पार्टी ठेवली असते, तो डायरेक्ट या पारूच्या फॅमिलीला बोलतो, तुम्ही ना माझं जे काही स्वप्न असतं, माझ्या मुलीचं लग्न मोडलेत, आता माझ्याशी तुम्ही दुश्मनी घेतलीत, तुम्हाला आता मी सोडणार नाही, माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, असं प्रचंड या ठिकाणी इथे यांच्यामध्ये वाद होताना आपल्याला दिसत. आणि आता यंत्र भागामध्ये यांची दुश्मनी मालिकेत कंटिन्यूसुद्धा होताना दिसत आहे. परंतु इथे सोहम खुश असतो, फायनली लग्न मोडले असतं आणि सगळेजण इथे या ठिकाणी आपल्याला घरी येताना दिसतात. नंतर मग या सारंग आणि प्रीतमच्या पण ज्या गोष्टी ते प्रोमो दाखवल्या आहेत एकमेकांना, त्या वाचवताना या ठिकाणी पुढील काही भागामध्ये आपल्याला दिसणार आहे. अशाच मालिकेचे या ठिकाणी संगम आता अजून काही दिवस चालणार आहे आणि त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या टायमिंगमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू आणि जर अपडेट मालिकेचे या पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या या मराठी मालिकावर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून देत राहा, असंच प्रेम देत राहा आणि असेच व्हिडिओ माझे पाहत राहा, प्रेम देत राहा. धन्यवाद.